मंडळी, वादग्रस्त विधानांसाठी नेहमी चर्चेत असणारे बिग बॉस फेम कलावंत अभिजित बिचुकले यांनी सातारा मतदारसंघापाठोपाठ आता कल्याण मतदारसंघातही लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यामध्ये कल्याण मतदारसंघात मुख्य लढत आहे. त्यांच्या राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला मी आलो असल्याचं सांगून बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. साताऱ्यात मतदान झाल्यावर पुढचे 13 दिवस आपण कल्याण मतदारसंघात ठाण मांडून बसणार असल्याचंही बिचुकले यांनी सांगितलं. तुम्ही फॉर्म भरताय आज कल्याण लोकसभेमध्ये, काय मुद्दे घेऊन भरणार आज फॉर्म? मुद्दे साताऱ्याचे असलेले आमचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आम्हाला खूप त्या ठिकाणी एका अर्थानं आनंद झाला. कारण मुख्यमंत्री पदापर्यंत रिक्षा चालक ते मुख्यमंत्री हे आनंदी वातावरण होतं. परंतु गंमत अशी होती की गेल्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही जर बघाल तर ह्या जनतेच्या कुठल्याही प्रश्नांसाठी हे सरकार लढत नाही. हे फक्त शिंदे आणि ठाकरे शिवसेना फोडून त्यांनी जे काही मिळवलं ते त्यांना मिळालं असेल, पण कुणाचाच जो काही लुकआउट आहे तो जनतेच्या प्रश्नांकडे नाही आहे, तरुणांच्या प्रश्नांकडे नाही आहे. आणि कल्याण मतदारसंघ असेल, डोंबिवली मतदारसंघ असेल, इकडे आपल्या मामांची घरं असल्यामुळं, ह्या कल्याण गड असल्यामुळं, बाबांची नातं असल्यामुळं माझं तिकडं येणं जाणं होतं. आणि इथले इतके लोकल आहेत, तुम्हाला माहिती आहे पलावाचा जो काही ट्रॅफिक जाम होतो दुपारी 3 नंतर रात्री 10 पर्यंत सुटत नाही. हे आयुष्यभर आम्ही बघत आलो. गेली 2.5 वर्षात फक्त आदित्य ठाकरे येऊन श्रीकांतला शिव्या घालेल, श्रीकांतजी जाऊन आदित्यला शिव्या घालतील. त्या 2 पोराची भांडणं फक्त यांनी बघायची का? मी साताऱ्यामध्ये उमेदवार आहे आणि साताऱ्यातलं मतदान 7 तारखेला आहे आणि इथला प्रचाराचा दिवस 7 तारीख आहे. म्हणजे माझं तिकडचं कामकाज संपतंय. त्यामुळे 2 दिवसातनं मी कल्याणमध्ये, डोंबिवलीमध्ये, अंबरनाथमध्ये इकडं मी राहणार आहे. ओके, त्यामुळे मला लढायचं आहे ना. मी प्रसिद्धीसाठी करतो, बरोबर. मग हे काय पैसे कमवायला करतात का? काय दिवे लावले ह्यांनी? अजित पवारांचं विधान बघितलं तुम्ही? पुढच्या काळामध्ये येणाऱ्या मुली द्रौपदी होतील म्हणजे काय होतील? त्यांचं तुम्ही चिरहरण करणार आहे, पुरुष चिरहरण करतील असंच म्हणायचं अजित पवारांना. आधीची वक्तव्य होती. म्हणजे अजित पवारांना द्रौपदी जर महिलांमध्ये दिसत असेल तर त्यांच्यामध्ये दुर्योधन लपलाय. आणि दुर्योधन जर कुणामध्ये असेल तर अभिजित बिचुकले श्रीकृष्ण म्हणून येणारच प्रत्येक वेळेला. मुख्यमंत्र्यांनी बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या केल्या. अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं जनतेला ठणकावून सांगणारे मुख्यमंत्री नंतर अजित पवारांना घेऊन मांडीवर बसतात, म्हणजे जनतेला फसवतात. अभिजित बिचुकले जनतेला फसवत नाही. अलीबाबा 40 चोर माहिती आहेत ना? मी जाऊ का तिकडं? म्हणजे असं म्हणूया आपण, अलीबाबा मिल गया 40 चोरों से, जाऊन मिळू का त्यांना? ही निवडणूक जी आहे ती तिहेरी होणार आहे. तुम्ही आल्यामुळे 2 डॉक्टर ह्या लोकसभेमध्ये लढणार आहेत. तर आता कसा प्रचार करणार, कसं हे सगळं असणार आहे? सर्जरी करणारे डॉक्टर आहेत आणि मी सृजन करणारा डॉक्टर आहे. सर्जरी आणि सृजन. सर्जरी म्हणजे डॉक्टर ऑपरेशन करतात, त्यांनी ऑपरेशन केलं मातोश्रीचं. आणि मी सृजन, मी कवी म्हणून डॉक्टरेट मिळवलेली आहे. त्यामुळे माझी कला क्षेत्रातली जी मऊ अशी व्यक्तिमत्वाची एक मला झालर आहे. मृदू मुलायम हृदय माझं. तर सगळे कलाकार या मुंबई नगरीतले मला मतदान करतील. कल्याण डोंबिवली ह्या मतदारसंघातले 24 लोकसभा मतदारसंघ आणि इथं असलेला संपूर्ण गोरगरीब कष्टकरी हा मला बघतो. माझी सत्यता त्यांना माहिती आहे. तर हा माझ्या पाठीशी येईल. मला माझी परीक्षा घ्यायची आहे, मी किती मतं पाडतोय हे. आय एम गोइंग टू टेस्ट माय सेल्फ ॲज अ कॅन्डिडेट. हाऊ टू आय गेन वोट्स. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.